नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. एका हृदयाची धडधड दुसऱ्याच्या नशिबाची कहाणी सांगू शकते का? विचार करायला लावणारा प्रश्न नाही का? आज आपण एका अशाच रहस्याचा उलगडा करणार आहोत. ही गोष्ट आहे एका व्यक्तीची, ज्याला आयुष्याची दुसरी संधी तर मिळालीच, पण सोबतच एका जुन्या लॅपटॉपमध्ये दडलेलं एक गुपितही त्याच्या समोर आलं. तर या कहाणीची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीनं होते. म्हणजे सुरुवातीपासून नाही, तर आयुष्य बदलून टाकणाऱ्या एका घटनेच्या तब्बल 2 वर्षानंतर. चला तर मग ओळख करून घेऊया वेदची. तर गोष्ट आहे वेद अशी. तो मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसात चालतोय. गेल्या 2 वर्षांपासून ना त्याला या मातीच्या सुगंधाची एक विचित्र, अनामिक अशी ओढ लागलीय. घरी परतल्यावर सहजच त्याचं लक्ष ऑफिसमधून मिळालेल्या एका जुन्या अडगळीत पडलेल्या लॅपटॉपकडे जातं. त्यावर एक साधंसं निळ्या रंगाचं फुलपाखराचं स्टिकर आहे आणि डेस्कटॉपवर एकच फोल्डर, कथावेली. त्याला तेव्हा कल्पनाही नव्हती की हेच फोल्डर त्याचं आयुष्य कायमचं बदलणार आहे. पण थांबा, लॅपटॉपला पासवर्ड आहे आणि स्क्रीनवर एक हिंट, एक सूचक ओळ, माझ्या नशिबाचं पहिलं नक्षत्र. आता याचा अर्थ काय घ्यायचा? हे एक कोडच होतं जे थेट त्याच्या नशिबाशी जोडलेलं होतं. त्याला बाहेरचा पाऊस आठवतो, मृग नक्षत्र. तो एक अंदाज लावतो आणि पासवर्ड टाईप करतो, MURUG07. आणि लॅपटॉप अनलॉक होतो. त्याच्यासमोर आता एक नवीनच जग उघडणार होतं. आता हा क्षण इतका महत्वाचा का आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. वेदच्या भूतकाळात डोकावून पाहावं लागेल. 2 वर्षांपूर्वीचा वेद. तो एक अतिशय हुशार सिनियर सॉफ्टवेअर आर्किटेक्ट होता. त्याचं आयुष्य म्हणजे 24 तास फक्त कोड, डेडलाईन्स आणि मीटिंग्स. दिवसाचे 18-18 तास काम. या सगळ्या धावपळीत त्याने स्वतःच्या शरीराकडे, स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली होती. जणू काही आपलं शरीर म्हणजे एक मशीनच आहे असं तो वागत होता. आणि मग जे व्हायचं तेच झालं. कामाचा प्रचंड ताण आणि त्यातच एक साधंसं वाटणारं व्हायरल इन्फेक्शन, या दोन्हींनी मिळून थेट त्याच्या हृदयावरच हल्ला केला. हो, निशाणा होतं त्याचं हृदय, जे आता अक्षरशः निकामी होण्याच्या मार्गावर होतं. डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या हृदयाची काम करण्याची क्षमता, ज्याला इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतात, ती फक्त 15% आली होती. 100% नाही, 50 नाही, फक्त 15%. ह्या स्थितीला एक नाव होतं, एंड स्टेज हार्ट फेलियर. म्हणजे अशी अवस्था जिथे औषधं, पेसमेकर काहीही कामी येत नव्हतं. जसं एखादं सॉफ्टवेअर क्रॅश होतं ना, तशी त्याच्या शरीराची संपूर्ण सिस्टीमच क्रॅश झाली होती. आणि डॉक्टरांनी त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं, वेद, आता फक्त एकच उपाय आहे. जर तुला नवीन हृदय मिळालं तरच तू वाचू शकशील. हो, त्याच्या जगण्याची एकमेव आशा होती हृदय प्रत्यारोपण. विचार करा, जो माणूस आयुष्यभर लॉजिक आणि कोडच्या जगात जगला, त्याला हे सगळं कसं वाटलं असेल? त्याला वाटत होतं की नियतीनेच जणू त्याच्या आयुष्याच्या प्रोग्राममध्ये एक भयंकर बग टाकला आहे. एक असा बग जो तो डीबग करू शकत नव्हता. पुढचे 6 महिने. ते 6 महिने म्हणजे वेटिंग लिस्टवर मृत्यूची वाट पाहण्यासारखेच होते. आणि मग एके दिवशी तो फोन आला. एका पावसाळी पहाटे, त्याच मृग नक्षत्राच्या पावसात, जो त्याला आता इतका आवडतो, त्याला तो जीवनदायी फोन आला. डोनर मिळाला होता. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्याला नवीन आयुष्य मिळालं. पण त्याला आनंद झाला नाही. त्याला स्वतःच्याच शरीरात कोणीतरी अनोळखी आल्यासारखं वाटत होतं. हे नवीन हृदय हे त्याच्यासाठी जीवनाचं वरदान नव्हतं, तर शरीरात बसवलेला एक अनोळखी मेकॅनिकल पार्ट होता. खूप विचित्र वाटत होतं त्याला. चला, आता परत येऊया वर्तमानात, जिथे वेद त्या रहस्यमय लॅपटॉपमधला पहिला व्हिडिओ सुरू करतोय. व्हिडिओ सुरू होतो. स्क्रीनवर एक मुलगी दिसते, मरीन ड्राईव्हच्या कठड्यावर बसलेली, पावसात चिंब भिजलेली. तिचं नाव वृंदा. ती थेट कॅमेऱ्याकडे बघून बोलतेय. आणि ती पहिला शब्द उच्चारते, वेद. वेदच्या काळजात धस्स होतं. ही मुलगी, ही अनोळखी मुलगी त्याचं नाव कशी घेऊ शकते? पण ती इथेच थांबत नाही. ती पुढे म्हणते, आजपासून तू फक्त तुझ्यासाठी नाही तर माझ्या सोबतीने जगणार आहेस. हे काय बोलत होती ती? कोणतं अनाकलनीय नातं होतं त्या दोघांमध्ये? आणि मग येतं ते वाक्य, जे ऐकून वेदच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते, माझं हे वेडं हृदय
सध्या कोणाकडे आहे मला माहीत नाही. हे एकच वाक्य त्याच्या अस्तित्वाचे सगळे हिशोब बदलून टाकतं. व्हिडिओ संपतो आणि वेदला जाणवतं त्याच्या छातीत एक वेगळीच धडधड सुरू आहे. एक लय, एक ताल. त्याला कळतं की त्याच्या हृदयाची धडधड तिच्या बोलण्याच्या लयीशी अगदी तंतोतंत जुळत होती. त्या क्षणी एक अविश्वसनीय सत्य त्याच्यासमोर उभं ठाकतं. त्याच्या छातीत धडधडणारं हृदय ते वृंदाचं होतं. एका अनोळखी मुलीचं आयुष्य, तिची स्वप्न आता त्याच्या धमन्यांमधून वाहत होती. आणि हाच विचार आपल्याला पुन्हा त्या मूळ प्रश्नाकडे घेऊन येतो. एका हृदयाची धडधड खरोखरच दुसऱ्याच्या नशिबाची कहाणी सांगू शकते का? चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.